नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपली जी सिरीज चालू आहे त्यामधला इतिहासाचा आजचा हा चौथा पाठ आहे. आणि आज आपण सविस्तर गांधी युगाविषयी जाणून घेणार आहोत. आणि बघा, जास्तीत जास्त प्रश्न पाहिले तर या भागावर पण खूप असतात बरं. तसं म्हणलं तर इयत्ता 8वीचं पुस्तकच खूप महत्वाचं आहे. चला बरं मग सुरुवात करूया. बघा, 1920 मध्ये डॅश यांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्र महात्मा गांधीजींकडे आली. कोणाच्या निधनानंतर महात्मा गांधीजींकडे राष्ट्रीय चळवळीची सूत्र आली असतील तर ते लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर. म्हणजे झालं काय बघा, जो काही 1920 पासून 1947 पर्यंतचा जो कालखंड आहे की नाही, तो कालखंड एकंदरीत गांधी युग म्हणून ओळखला जातो. तर त्यातच 1920 ला काय झालं, लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर जी काही सूत्र आहेत ती महात्मा गांधीजींकडे आली. तर चला बरं, आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. तर बघा, या विषयी आता सविस्तर माहिती काय घेता येते आपल्याला. बघा, इथे मी तुम्हाला जे सांगितलं ते 1920 ते 1947 हा जो काही कालखंड आहे तो गांधी युग म्हणून ओळखला जातो. त्यानंतर 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, बरोबर की नाही, निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्र कोणाकडे आली? महात्मा गांधीजी यांच्याकडे आले. आणि जे काही महात्मा गांधीजी होते त्यांच्याकडे सूत्र आल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक वेगळं वळण मिळालं, एक नवी दिशा मिळाली. ती कशी? तर गांधीजी जे होते की नाही, तर गांधीजींनी काय केलं, तर सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा दिली. त्याचबरोबर गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय जी काही चळवळ आहे ती अधिक कशी झाली, तर व्यापक झाली. आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला किंवा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला या ठिकाणी काय झाली, सुरुवात झाली. कशा पद्धतीनं गांधीजी लढले, काय काय झालं ते आपण पुढे पुढे पाहतच राहूया. प्रश्न आहे की इसवी सन डॅश ते 1947 हा कालखंड गांधी युग म्हणून ओळखला जातो किंवा गांधी युग या नावाने ओळखला जातो. तर त्याचं उत्तर तुम्हाला माहितीच आहे. 1920 पासून ते 1947 पर्यंतचा जो कालखंड आहे तो गांधी युग म्हणून ओळखला जातो. हे पहा, इथं दिसेल तुम्हाला 1920 ते 1947 हा कालखंड गांधी युग म्हणून ओळखला जातो. बाकीचं जे आहे ते आपण पाहिलेलंच आहे. गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील कार्याविषयी अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. कसं विधानचं अयोग्य विधान? आणि महात्मा गांधीजींचं जे दक्षिणेतील कार्य, दक्षिण आफ्रिकेतील कार्याविषयी म्हणत आहे बरं मी. बघा, विधान काय दिलंय की महात्मा गांधीजी 1890 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले. तर हे विधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण की 1890 ला गेले नव्हते ते, तर 1893 ला गेले होते. त्यामुळे हे विधान चुकीचं. त्याच्यानंतर ब विधान दिले की 1909 मध्ये शासनाने एका आदेशान्वये प्रश्नवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक केले होते. हे मात्र अगदी बरोबर आहे. आणि हे सर्व कुठलं आहे, तर दक्षिण आफ्रिकेमधलं आहे. हे अगोदर आपण लक्षात ठेवायचं. आपल्याला अयोग्य विधान पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक 1 काय आहे याच्यातलं? अयोग्य आहे. का अयोग्य आहे ते मी बोलले आहे. तर याच्याविषयी आपण अधिकची माहिती पाहूया. बघा, पहिली गोष्ट म्हणजे महात्मा गांधीजी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते, बरोबर. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिका जे आहे, बघा, हे जे काही दक्षिण आफ्रिका आहे की नाही, हे दक्षिण आफ्रिका म्हणजेच इंग्लंडची एक वसाहत आहे. आणि या वसाहतीमध्ये आपले जे काही भारतीय लोक आहेत ते बरेचसे उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, विविध कामानिमित्त त्या ठिकाणी जाऊन स्थायिक झाले होते. आणि स्थायिक झाल्याच्या नंतर जे काही हे हिंदी बोलणारे लोक आहेत किंवा भारतीय लोक आहेत यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जायची. तर बघा, एक तर कशा पद्धतीची वागणूक दिली जायची, तर गुन्हेगारासारखी वागणूक दिली जायची, अपमानास्पद वागणूक दिली जायची. बरं, हे तर होतच. शेवटी म्हणजे याच्यात पण आणखी भर म्हणून 1906 ला त्या तिथल्या शासनानं काय केलं, जे काही प्रश्नवर्णीय आहेत यांना बंधन म्हणजे काय, ओळखपत्र वापरणं काय केलं, बंधनकारक केलं. तर मग याच्या विरोधात मात्र महात्मा गांधीजींनी काय केलं, त्या लोकांच्या बाजूनं शासनाविरुद्ध लढा दिला आणि तेथील लोकांना काय दिला, न्याय मिळवून दिला. अशा पद्धतीची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल. हे बघा, 1906 ला काय केलं होतं, शासनानं कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणं काय केलं होतं, तर बंधनकारक केलं होतं.
बस हीच माहिती इथं आहे जी की मी तुम्हाला आतापर्यंत बोललेली आहे. त्यानंतर बघा, महात्मा गांधीजी यांनी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कुठे केला? आपण आत्ताच पाहिलं कुठे केला, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये केला. तरी इथं आफ्रिका दिला आहे, तरी आपण त्याला राईट करूया, बरोबर का? तर ही सर्व माहिती मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे सविस्तररित्या. फक्त हे काय म्हणायचं आहे, तर आफ्रिकेत केलेला आहे. बघा, 9 जानेवारी डॅश मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. तर मी याच्याविषयी तुम्हाला सांगितलं की बाबा 9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधीजी काय झाले, भारतामध्ये आले. आणि मग याचं उत्तर काय असेल, तर 1915. त्यानंतर बघा, खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान शोधा. जेव्हा केव्हा तुम्हाला अयोग्य विधान शोधायला सांगितलं तेव्हा मात्र थोडं दक्ष व्हायचं बरं, कारण हा फसवा प्रश्न असतो बघा. आता अयोग्य म्हणजे आपल्याला चुकीचा विधान पाहिजे. तर बघा, अविधान दिले की नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार महात्मा गांधीजींनी भारतभर दौरे केले. अगदी बरोबर आहे. जेव्हा 9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधीजी भारतात आले तेव्हा नामदार गोपाळकृष्ण गोखले यांना काय केले, महात्मा गांधीजींची भेट घेतली आणि त्यांना भारताचा दौरा करायला सांगितलं. आणि मग जेव्हा महात्मा गांधीजी भारतभर फिरले तेव्हा भारतीयांचं जे दुःख आहे ते पाहून ते सुद्धा दुःखी झाले. तर हे विधान योग्य आहे. त्यानंतर बघा, महात्मा गांधीजींनी अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी आश्रय घेतला. हे पण विधान काय आहे, योग्य आहे. तर साबरमतीच्या ठिकाणीच तर ते राहत होते ना, म्हणून तर म्हणलंय की साबरमती के संत तूने कर दिया कमाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, बिना खडंग बिना ढाल, बिना खडंग बिना ढाल. तर त्यामुळेच तर त्यांना म्हटलेलं आहे हे. तर हे विधान काय आहे, योग्य आहे. हे पण विधान योग्य आहे. म्हणून अ ब दोन्ही काय आहेत, योग्य आहेत. पण आपल्याला योग्य सांगितलंय का, विचारलंय का आपल्याला योग्य? अजिबात नाही. आपल्याला पाहिजे अयोग्य विधान. मग मला सांगा, एक सुद्धा विधान अयोग्य नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, यापैकी नाही. बघा, तुम्हाला सांगत सांगत मी सुद्धा आता पर्याय क्रमांक 3 ला काय करणार होते, राईट करणार होते. बघा, असं होतंय. त्याच्यामुळं मी सांगायला लागले प्रश्न नीट वाचायचा. आता बघा, 9 जानेवारीला जेव्हा गांधीजी काय झाले, भारतामध्ये आले तेव्हा नामदार गोपाळकृष्ण गोखले यांना काय केलं, तर यांच्या सल्ल्यानुसार म्हणजे गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार काय केलं त्यांना, तर देशभर दौरा केला. कुणी, महात्मा गांधीजींनी. सामान्य लोकांचे दुःख, दारिद्र्य हे पाहून ते सुद्धा काय झाले, दुःखी झाले. त्याच्यानंतर अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी त्यांना काय केला, आश्रय घेतला. ते त्या ठिकाणी राहू लागले. महात्मा गांधी डॅश जवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात राहू लागले. याचं उत्तर तर सर्वांना माहित आहे, अहमदाबाद आहे, बरोबर का? महात्मा गांधी यांनी डॅश यांना आपले राजकीय गुरु मानले. कोण आहेत त्यांचे राजकीय गुरु, तर महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु आहेत नामदार गोपाळ कृष्ण गोखले. आणि यांच्याच सल्ल्यानुसार यांना काय केलं होतं, भारतातली पाहणी केली होती. दुःख, दारिद्र्य काय आहे याच्याविषयी जाणून घेतलं होतं, बरोबर की नाही? बघा, अमेरिकेतील डॅश आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला. तर तुम्हाला तर सांगितलं मी, महात्मा गांधीजींचा मार्ग कसा होता, सत्य, अहिंसा, त्याचबरोबर सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं ठरवलं. परंतु त्यांना अगोदरपासून या कार्याला सुरुवात केली होती आणि त्यांचं जे कार्य आहे या कार्याचा डंका फार जगभर वाजला होता असं आपल्याला म्हणता येईल. कारण की त्यांच्या सत्याग्रहाचा जो काही प्रभाव आहे तो अमेरिकेत सुद्धा पडला होता, दक्षिण आफ्रिकेत सुद्धा पडला होता. तर अमेरिकेतले कोण होते ते, तर अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग. कोण होते, मार्टिन ल्युथर किंग. आणि दक्षिण अमेरिकेतील कोण होते, तर नेल्सन मंडेला. तर तीच माहिती आहे जी की मी तुम्हाला सांगितली आहे. मग पुढे भारतातीलच नाही, म्हणजे इथपर्यंत आपण बघितलं त्यांना कशा पद्धतीनं सत्याग्रहाच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं ठरवलं. त्यानंतर बघा, पुढे भारतातच नाही तर भारताबाहेरील म्हणजे जगातील अनेक देशातील जनतेनं काय केलं, तर अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. आणि त्यामध्येच अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी झगडणारे मार्टिन ल्युथर किंग आणि दक्षिण अमेरिकेतील कोण होते, ते अमेरिकेतील नाही दक्षिण आफ्रिकेतील कोण होते, नेल्सन मंडेला.
यांच्यावर सुद्धा काय झाला होता, गांधीजींच्या सत्याग्रहाचा प्रभाव पडला होता. आता बघा, खालील विधानाच्या संदर्भात योग्य पर्याय निवडायचा आहे. तर पहिलं विधान आहे, बिहारच्या चंपारण्याच्या भागात दुष्काळ परिस्थिती असतानाही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. तर हे जे विधान आहे की नाही, एकदम चुकीचं आहे. कसं काय चुकीचं आहे, मी आधी तुम्हाला सांगते. की जे काही बिहारचं चंपारण्य होतं की नाही, इथं निळीचा सत्याग्रह झाला होता बघा. चंपारण्याचा जो सत्याग्रह आहे, तिथं काय झालं होतं, की जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ब्रिटिश सरकार म्हणजे जुलूम जबरदस्तीनं काय करत होतं, तर नीळ हे पीक घेण्यासाठी त्या ठिकाणी भाग पाडत होतं. आणि मग याचा प्रतिकार करण्यासाठी काय केलं, तर निळी सत्याग्रह त्या ठिकाणी करण्यात आला. म्हणजे हे पीक आम्ही घेणार नाहीत, याच्यासाठी जे चंपारण्यातला उठाव झाला तो त्याच्यासाठी होता. हा जो काही उठाव झालेला आहे, दुष्काळ परिस्थितीत असतानाही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल करण्याचं हे झालं होतं खेडा सत्याग्रहामध्ये. नीट लक्षात ठेवायचा प्रसंग कुठला आहे ते. आणि इथं चंपारण्यासोबत याचा खेडा सत्याग्रहाचा मधला म्हणजे परिस्थिती दाखवल्यामुळं हे विधान काय आहे तर चुकीचं आहे. त्यानंतर ब विधान आहे, गांधीजींनी 1917 मध्ये चंपारण्यात सत्याग्रह केला. हे बरोबर आहे. म्हणजे इथं म्हणायचं काय आहे, इथं असं दाखवून द्यायचं आहे मला, की चंपारण्याचा सत्याग्रह कधी झाला, तर 1917 ला झाला. त्यानंतर गांधीजींचा भारतातील हा सत्याग्रहाचा पहिला प्रयोग, बघा पहिला लढा होता. म्हणजे गांधीजी भारतामध्ये आल्याच्या नंतर 1917 ला बिहारच्या चंपारण्यामध्ये जे काही निळीच्या पिकाबद्दल लोकांना काय केलं जात होतं, दबाव टाकला जात होता. नीळ हे एक व्यापारी पीक आहे आणि ते घेण्यासाठी ब्रिटिश दबाव टाकत होते. तर त्याच्या विरोधात केलेला जो उठाव आहे तो 1917चा आहे. त्याचबरोबर हा भारतातील पहिला लढा आहे. खूप जमलिंग होती बघा हे चंपारण्य, खेडा सत्याग्रह, अहमदाबादचा सत्याग्रह, म्हणजे ते गिरणी कामगारांचा सत्याग्रह. एकापाठ एक घडलेल्या घटना आहेत, त्या पण आपण आपल्या मेमरीत टाकत असताना एकापाठ एक टाकायच्या. म्हणजे कसं होतंय, की व्यवस्थित लिंक लागते आपल्याला. फक्त तुम्हाला इथं दाखवणार काय माहितीये का, की जे काही बिहारच्या चंपारण्याच्या भागात म्हणजे ब्रिटिश मळे होते आणि त्या मालकाकडून भारतीय शेतकऱ्यांवर निळीच्या पिकाची सक्ती केली जात होती. कुठं, चंपारण्यामध्ये निळीच्या पिकाची सक्ती केली जायची. तर तिथं काय लिहिलं होतं, की शेतसारा म्हणजे दुष्काळ परिस्थिती असताना सुद्धा शेतसारा भरायला म्हणजे एक प्रकारे सक्ती केली जायची किंवा जबरदस्ती केली जायची. तर ते घडलं कुठं होतं बघा, गुजरात मधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकाची स्थिती अत्यंत वाईट होती. तरीही सरकारकडून सक्तीचा शेतसारा वसूल केला जात होता. आणि तिथं पण गांधीजींना जाऊन काय केलं होतं, तर त्या शेतकऱ्यांच्या बाजूने लढा दिला आणि ते न भरण्याचा सल्ला कुणाला दिला, शेतकऱ्यांना दिला. आणि मग शेवटी तिथले स्थायिक शेतकऱ्यांनी कधी, तर बघा 1918 मध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदी ची काय झाली, चळवळ सुरू झाली आणि गांधीजींनी या चळवळीचं नेतृत्व केलं होतं. तर ही सर्व माहिती इथं महत्वाची आहे. खेडा सत्याग्रह 1918चा आहे आणि हा भारतातील महात्मा गांधीजी यांचा दुसरा लढा आहे. त्यानंतर जर विचार केला तर चंपारण्याचा जो लढा आहे तो 1917चा आहे आणि हा भारतातील महात्मा गांधीजी यांचा पहिला लढा आहे. लक्षात ठेवायचं. पुढे जाऊया. गांधीजींच्या नेतृत्वाखाली गुजरात मधील खेडा, बघा गुजरात मधील खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डॅश मध्ये साराबंदीची चळवळ केली. तर कधी केली होती बघा साराबंदीची चळवळ, तर ती 1918 ला केली, बरोबर. आणि चंपारण्यामध्ये ते निळीचं उत्पन्न घेणार नाहीत म्हणून ती 1917ची आहे. ती पहिली आणि ही दुसरी, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा, महात्मा गांधीजी यांनी डॅश साली चंपारण्याचा सत्याग्रह केला. तर चंपारण्याचा सत्याग्रह केला 1917 ला. कुठं आहे हे बघा इथे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, गांधीजींचा भारतातील पहिला लढा खालीलपैकी कोणता. मग पहिला लढा म्हटलं की लगेच तुमच्या लक्षात येणार चंपारण्याचा, ते निळचं जे उत्पन्न आहे त्याच्याबद्दलचा झालेला जो लढा आहे तो. आणि कधी झाला म्हटलं तर लगेच सांगायचं 1917 ला. आता माहिती हो, आता तुम्ही म्हणता ना आताच आम्ही ऐकलंय हे केलं, परंतु हे परत परत जे प्रश्न यायला लागले त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मेमरीमध्ये ते खोलवर तारखा वगैरे काय होणार आहेत, फिट होणार आहेत. आणि जर समजा खेडा सत्याग्रह म्हटलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल 1900 कधीचा आहे, 18चा आहे.
हा पहिला होता आणि हा काय होता, दुसरा होता. ते खिलाफत रौलट आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. हे बघा, आगमनापासून दिलेलं आहे चंपारण्याचा सत्याग्रह. पुस्तकात सुद्धा काय दिले, स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. असं कुठली माहिती उचलून कुठेही मांडलेली नाहीये. त्यासाठीच तर हे प्रश्न बनवताना मी काय केले, तर तुम्हालाही लिंक लागेल, बरोबर आहे की नाही. काय आहे त्याच्यानंतर काय आहे हे तुमच्या लक्षात येईल याच्यासाठी मी स्टेप बाय स्टेप प्रश्न घेतले. ज्यांना कुणी माझं लेक्चर पाहून पुस्तक सुद्धा म्हणजे आधी पुस्तक रेफर केलं असेल किंवा मी म्हटलं म्हणून ते चेक बरोबर आहे का हे चेक करण्यासाठी जर तुम्ही पुस्तक पाहिलं असेल तर तुमचे त्या ठिकाणी काय झाले असतील, डोळे उघडले असतील. तुमच्या प्रत्येक गोष्ट लक्षात आली असेल की मॅडमनं एकही ओळ सोडलेली नाहीये, प्रत्येक ओळीवर प्रश्न घेतलेला आहे. आणि एकदम फक्त इथं सार रूपानं सांगायचं तर मी प्रश्न उत्तर रूपानं सांगत आहे. प्रश्न म्हणजे फक्त वेगळं काय आहे ते एवढंच वेगळं आहे. चालते, पुढे जाऊया. बघा, आणि हे काय आहे, खेडा सत्याग्रह आहे, याच्याविषयी पण आपण सविस्तर जाणून घेतले. वेळ वाया न घालवता पुढे जाऊया. महात्मा गांधीजी यांनी गुजरात मधील खेडा जिल्ह्यात सत्याग्रह डॅश साली केला. आता खेडा जिल्ह्यातील सत्याग्रह तुम्हाला तर माहिती आहे 1918चा आहे, बरोबर. प्रश्नाचं जरा रिपिटेशन झाले का या. बघा, पहिल्या महायुद्धाच्या काळात डॅश येथील गिरणी कामगारांच्या मागण्या मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींनी उपोषण केले. आता ह्या गिरणी कामगारांच्या मागण्या आल्या बघा. कुठल्या, गिरणी कामगारांच्या. ते हे गिरणी कामगार कुठले होते ते अगोदर तुम्हाला सांगते. ते होते बघा अहमदाबादचे. आणि बोलायचं झालं तर हा महात्मा गांधीजींचा भारतातला तिसरा लढा आहे. तर हे नेमकं होतं काय, म्हणजे ही भानगड काय आहे पहिल्या महायुद्धाच्या काळात. तर गिरणी कामगारांना काय केलं बघा, पगारवाढ मागितले. काय कारण होतं, तर पहिलं महायुद्ध चालू असताना म्हणा संपल्यावर म्हणा भारतामध्ये खूप महागाई वाढली. आणि मग या महागाईला तोंड देताना जे काही गिरणी कामगार होते यांना काय केलं, पगारवाढ साठी मागणी केली. परंतु मालकांनी, जे काही गिरणीचे मालक आहेत यांना मात्र त्याला नकार दिला. तेव्हा पगारवाढ मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींना या गिरणी कामगारांच्या वतीनं काय केला, सत्याग्रह केला. आणि शेवटी गिरणी कामगारांना काय करावं लागला, कामगारांना नाही गिरणी मालकांना काय करावं लागला, तर गिरणी कामगारांचे म्हणणे त्या ठिकाणी ऐकावे लागले आणि त्यांना पगारवाढ मिळाला. तर अशा पद्धतीचा हा लढा होता. कुठला होता, तर अहमदाबादचा होता. बघा, महात्मा गांधीजी भारतात आल्याच्या नंतर त्यांचा पहिला लढा हा चंपारण्याचा लढा होता. दुसरा लढा हा खेडा सत्याग्रहाचा होता, बरोबर की नाही. त्याच्यानंतर त्यांचा तिसरा लढा म्हणजेच अहमदाबादचा कामगार लढा. चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. तर आपल्याला अयोग्य पर्याय पाहिजे आहे म्हणजे चुकीचा. तर बघा, आपलं पहिलं विधान काय आहे, पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली, बरोबर आहे. भारतीयांना काय केली, ब्रिटिशांना मदत केली. याच्या मागची पार्श्वभूमी वगैरे मी तुम्हाला सांगणार आहे, बघा तुम्ही. दुसरं विधान आहे, त्यामुळे ब्रिटिशांनी भारतात जबाबदार शासन पद्धती अंमलात आणली. हे मात्र चुकीचं आहे. असं बोलले होते ब्रिटिश म्हणजे इंग्रज भारतीयांना बोलले होते. काय म्हणले होते ते, की बाबा पहिलं महायुद्ध जे चालू आहे तर याच्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करा, आमच्या बाजूने लढा, मग आम्ही काय करू, तुमची जबाबदार शासन पद्धती मान्य करू, जे काही तुमच्या मागण्या आहेत त्या मान्य करू. परंतु त्यांना तसं काहीही केलं नाही. त्यामुळं काय झालं, तर भारतीय लोक काय झाले, असमाधानकारक राहिले. तर आपल्याला जे विधान दिलंय की ब्रिटिशांना मदत केली, यामुळे ब्रिटिशांनी भारतात जबाबदार शासन पद्धती अंमलात आणली, हे काय आहे, चुकीचं आहे. सारासार चुकीचं आहे. म्हणून इथं आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2. कारण की आपल्याला अयोग्य पाहिजे ना, बरोबर की नाही. परीक्षेचं अयोग्य सापडलं की पुढचं वाचायचं नाही, पण इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, तिसरं विधान काय दिलंय, वाढलेल्या किमती, वाढलेले कर या कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष वाढला. अगदी बरोबर आहे, याच्याविषयी बोलून झालंय आपलं. आणि हा असंतोष दडवण्यासाठी रौलट कायदा करण्यात आला. आता आला बघा हिंस्र वृत्तीचा कायदा, जे की काय म्हणतात, म्हणजे त्या माणसामध्ये किंवा इंग्रजांमध्ये माणुसकी नावाची गोष्टच नव्हती हे दाखवणारा हा कायदा आहे. त्याचा नेमका रौलट कायदा होता काय, मी तुम्हाला सांगते. की जे काही पहिलं महायुद्ध चालू होतं, तर पहिल्या महायुद्धामध्ये बाबा आम्ही काय करू, जबाबदार शासन पद्धती आणू, तुमचे जे काही मागण्या आहेत त्या मान्य करू, अशा पद्धतीचं वक्तव्य कोणी केलं, तर ब्रिटिशांना केलं.
परंतु जेव्हा दुसरं म्हणजे पहिलं महायुद्ध संपलं, त्यानंतर मात्र त्यांना दिलेल्या मागण्या म्हणजे केलेली आश्वासनं वगैरे सगळं विसरून गेले आणि मग याचा असंतोष भारतीयांच्या मनात खदखदत होता. त्याचबरोबर किमती वाढल्या आणि नको ते कर त्या ठिकाणी लादले गेले. अशा विविध कारणामुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. तर हा असंतोष दडपून टाकण्यासाठी हा रोलट कायदा त्या ठिकाणी आणण्यात आला. याला मग भारतीयांनी काळा कायदा वगैरे म्हटलं. कारण नेमका होता काय हा कायदा? तर कोणालाही विनाकारण काय करायची, अटक करायची आणि अटक केल्याच्या नंतर त्याला त्याच्या विरोधात अपील करता येत नव्हती. त्याचबरोबर त्याची चौकशीही करता येत नव्हती, की मला का अटक केलंय, मी नेमका कोणता गुन्हा केलाय. अशा कुठल्याही प्रश्नाचा त्या ठिकाणी आपल्याला काय करता येत नव्हता, भडीमार काय कुठला प्रश्नच विचारता येत नव्हता. अशा पद्धतीचा हा कायदा होता. म्हणून याला काय म्हटलं होतं, काळा कायदा असं म्हटलं होतं. म्हणजेच याला काही जणांनी तर असंही म्हटलं होतं, की नो दलील, नो वकील, नो अपील अशा पद्धतीचा हा कायदा होता. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात? तर कोणता कायदा होता तो? तर 1919चा कायदा होता बघा. म्हणजेच कोणता? तर रोलट कायदा होता. आता बघा इथं मात्र काय केलेलं आहे, आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितलेली आहे. म्हणजे कसं, की रोलट कायदा वगैरे करण्यात आला. पण मी तुम्हाला सांगितलं नाही. त्याच्यामध्ये हे सांगायचं राहिलं बघा तुम्हाला, की सर सिडनी रोलट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीच्या शिफारशीनुसार कधी तर 17 मार्च 1919 मध्ये केंद्रीय कायदे मंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता एक नवीन कायदा केला आणि त्या कायद्याचं नाव काय आहे, तर रोलट कायदा. आणि याच्याविषयी मी बोलले आहे तुम्हाला, की या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. बघा किती उलटा पालटा हा कायदा होता. आणि या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास सक्त म्हणजे काय होती, पुन्हा मनाई होती. आणि भारतीयांनी या कायद्याला मग काय म्हटलं, तर काळा कायदा म्हटलं. आणि होताच ना हा, काळा नाही तर काय पांढरा कायदा होता काही. आणि या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. गांधीजींनी सत्याग्रह पुकारला, परंतु पुढे जाऊन आणखीन खूप काही घटना घडलेल्या आहेत. बघा 6 एप्रिल 1919 मध्ये रोलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्यात आलं. आणि हे जे काही हरताळ पाळलेलं आहे त्याच्यानंतर मग पूर्ण भारतभर तर झालं, परंतु एकंदरीतच पंजाबमध्ये या गोष्टी विरोधात किंवा ह्याच्या विरोधात जे लढा पुकारला होता ते खूप मोठ्या प्रमाणात होता. तिथलच्या लोकांमध्ये जो म्हणजे एक प्रकारचा संताप होता तो फार विकोपाला गेला. मग तिथं काय झालं, तर जालियनवाला बाग हत्याकांड त्या ठिकाणी घडून आलं. पंजाबमध्ये अमृतसर हे काय होतं, त्या ठिकाणचं केंद्र होतं. म्हणजे ह्या तर याच्याविषयी आपण सविस्तर पाहणारच आहोत. आधी पुढे जाऊया. बघा आता प्रश्न काय आहे, खालील विधानांचा अभ्यास करा व योग्य विधान निवडा. आता बघा पहिलं विधान दिलंय, भारतीयांनी रोलट कायद्याला काळा कायदा म्हटला. अगदी बरोबर आहे, हे संबोधले हे काय योग्य आहे. त्याच्यानंतर 6 एप्रिल 1919 मध्ये रोलट कायद्याला विरोध करण्यात आला आणि मग हरताळ वगैरे पाळलं, बरोबर की नाही. हे पण विधान योग्य आहे. हा इथं दिलंय ना, देशव्यापी हरताळ पाळण्यात आले, म्हणजे हे विधान काय आहे, तर योग्य आहे. बरोबर. तर दोन्ही विधान योग्य आहेत. म्हणून काय, तर अ ब दोन्ही काय आहेत, योग्य आहे. त्यानंतर बघा रोलट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याचे प्रमुख केंद्र कुठं म्हणजे कोणते. तर मी तुम्हाला आता बोलताना सांगितलं, की हा जो काही लढा पुकारला होता या लढ्याचं प्रमुख केंद्र पंजाब मधील अमृतसर येथे होतं. आणि मग पुढं काय काय झालं, कसं घडलं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. अगोदर याचं उत्तर देऊया आपण. अमृतसर. आता बघा जालियनवाला बाग हत्याकांडाविषयी अयोग्य विधान कोणतं, तर आधी आपण काय करूया, याचं उत्तर घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जालियनवाला बाग सविस्तर समजून सांगते. बघा विधान आहे, अमृतसर येथील हरताळ प्रकरण सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना काय करण्यात आली, अटक करण्यात आली. आता पुढे काहीतरी घडणार आहे हे कोणाला, ब्रिटिश नेत्यांना किंवा ब्रिटिश सरकारला थोडीशी भनक लागली, की वातावरण खूप संतापलेलं आहे. म्हणून या कारणानं काय केलं, त्यांना
तर या कारणास्तव त्यांना काय केलं, अमृतसर येथील जे काही भारतीय नेते आहेत, कोण होते, डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना काय केलं, अगोदरच अटक केली. त्याच्यानंतर म्हणजे हे विधान काय आहे ते योग्य आहे बरं. त्यानंतर बघा हे विधान तर काय आहे, योग्य आहे. त्याच्यानंतर दुसरं विधान काय दिलंय, की 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड घडून आले. हे विधान अगदी बरोबर आहे. आता मी तुम्हाला अर्धवट माहिती सांगितलीच होती, की हे काहीतरी इथं महाभयानक होणार आहे, याची पूर्वकल्पना ब्रिटिश सरकारला येऊन गेली होती. त्यामुळे त्यांना कोण सत्यपाल, डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना काय केली, अटक करण्यात आली. तर हे जे हत्याकांड झालेलं आहे, जालियनवाला बाग हत्याकांड, ते कधी झालं, तर याची तारीख सुद्धा विचारली बरं. एमपीएससी असेल किंवा ग्रुप बी, ग्रुप सी साठी यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर खूप महत्वाचे आहेत. तर हे बघा ही तारीख ग्रुप बी ला विचारली होती. 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड काय झालं, घडून आलं. नेमकं जालियनवाला बाग हत्याकांड काय होतं, असा प्रश्न म्हणजे तुम्हाला पडलाय का? मी ते तुम्हाला सविस्तर सांगणार आहे बरं. तर हे घडून आलं हे तर विधान आपलं बरोबर आहे. बघा गांधीजींनी बंगाल प्रांतात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली. आता ही सगळी घटना घडामोडी व्हायला कुठं होत्या, पंजाबमध्ये. आणि बंगालमध्ये सक्त मनाई करण्याची काय गरज आहे बरं? तर गांधीजींना पंजाबमध्ये, कुठं, पंजाबमध्ये येण्यास काय केली होती, सक्त मनाई केली होती, बंगालमध्ये नाही. म्हणून हे विधान काय आहे तर चुकीचं आहे आणि आपल्याला अयोग्य पाहिजे, म्हणजे आपलं इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांडात किती 400 स्त्री पुरुष मरण पावले, हे पण काय आहे तर योग्य आहे. मी तुम्हाला सांगितलं की कोणाकोणाला अटक करण्यात आली. त्याचबरोबर जे काही महात्मा गांधीजी होते, इथं बघा गांधीजींना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास काय करण्यात आली, सक्त मनाई करण्यात आली. म्हणजे हे कोणता प्रांत होता, पंजाब प्रांत होता. तिकडे दिला होता बंगाल, म्हणून ते विधान चुकीचं होतं. इथं आपण काय दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी इथं करून दाखवलेलं आहे. आता आपण जालियनवाला बाग हत्याकांड काय होतं याच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया. आधी त्याच्या अगोदर एक प्रश्न बघूयात. बघा जालियनवाला बागेत डॅश सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती. तर जे काही जालियनवाला बाग हत्याकांड घडलेलं आहे, हत्याकांड कधी घडलं जालियनवाला बाग हत्याकांड, तर 13 एप्रिलला. तर ते 13 एप्रिल 1919 ला हे हत्याकांड घडलेलं आहे. मी तुम्हाला आधी जालियनवाला बाग हत्याकांड हे नेमकं होतं काय ते मी तुम्हाला सांगते. बघा रौलट कायद्याचा तर विरोध करण्यात आला, पूर्ण देशभर लोकांमध्ये म्हणजे एक प्रकारचा संताप त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला त्या कायद्याविषयी. आणि मग पंजाब मधील अमृतसर हे काय होतं, या वादाचं एक प्रकारे केंद्र होतं. तर जालियनवाला बाग म्हणजे काय, तिथं काय बाग वगैरे नव्हता, ते एक ठिकाण होतं बघा. आणि असं ठिकाण होतं ते की चौकडून म्हणजे तिन्ही बाजूने त्या ठिकाणी भिंती होत्या आणि मधात जायला एक अरुंद रस्ता होता आणि खूप उंच उंच अशा भिंती होत्या त्या परिसरामध्ये. त्या ठिकाणी खूप सारे लोक बैसाखीच्या सणानिमित्त काही, तर हरताळाच्या निमित्त काही, असे खूप सारे भारतीय त्या ठिकाणी जमले होते. तर बघा मग काय झालं, एक तर तिथं अरुंद रस्ता होता आणि त्या रस्त्यासमोरच काय केलं, जनरल डायरनं आपले जे काही लष्करी सैनिक वगैरे त्या ठिकाणी घेऊन आला आणि जवळपास या लोकांवर जे काही जमलेला तिथं जमाव आहे त्याच्यावर 10 ते 15 मिनिट त्या ठिकाणी काय करण्यात आला, गोळीबार करण्यात आला. आणि हे जे गोळीबार चालू होता तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळू लागले. तर त्याच परिसरामध्ये एक विहीर आहे बघा, त्या विहिरीमध्ये कित्येक लोकांनी काय केल्या, उड्या मारल्या. म्हणजे ह्या गोळीपासून, बंदुकीच्या गोळीपासून वाचण्यासाठी त्या विहिरीमध्ये उड्या मारल्या. तर ती विहीर आता सुद्धा आहे. त्या विहिरीला शहीद विहीर म्हणून काय केलं जातं, ओळखलं जातं. आणि अशा पद्धतीने जोपर्यंत त्यांचे शस्त्र म्हणजे त्यांचा दारुगोळा संपत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी काय केल्या, गोळ्या झाडण्यात आल्या. आणि जवळपास 10 ते 15 मिनिटांनंतर यांच्या जवळच्या गोळ्या संपल्यानंतर काय झालं, तर हे बंद झालं आणि हे म्हणजे गोळ्या झाडणं बंद झालं आणि लागलीच त्यांना काय केलं, संचारबंदी लागू केली. म्हणजे बघा गोळ्या झाडून जवळपास आपल्या पुस्तकात लिहिलंय किती, 400 स्त्री पुरुषांचा मृत्यू झाला. परंतु तेव्हा सरकारने आकडेवारी किती दिली होती, तर किती लोक वारले किंवा किती लोक ठार झाले, तर त्या ठिकाणी 379 लोक चा मृत्यू झाला असं त्या ठिकाणी म्हणण्यात आलं होतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगते तिथला खरा म्हणजे खरा आकडा काय होता मृत्युमुखी पडणाऱ्यांचा.
मी तुम्हाला सांगते, पण तुम्ही कोणाला सांगू नका. जवळपास किती लोक म्हणजे त्या ठिकाणी ठार झाले होते, तर 1000 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले होते. परंतु हे सगळं दाबण्यात आलं. त्याचबरोबर जे काही जखमी झाले होते चेंगराचेंगरीमध्ये, अशा म्हणजे ह्या घटनेमध्ये, तर त्यांना दवाखान्यामध्ये किंवा त्यांना हॉस्पिटलचा लाभ सुद्धा मिळाला नाही. कसा नाही मिळाला? तर लगेच या इंग्रज अधिकाऱ्यांना काय केली, संचारबंदी लागू केली आणि या सगळ्या कारणास्तव आणखीन काही लोकांचा मृत्यू झाला असेलच, आहे की नाही? अशा पद्धतीचा म्हणजे जे जालियनवाला बाग हत्याकांड होतं, तर ते एक प्रकारे काळजाला घाव घालणारा असा हा एक हत्याकांड होतं किंवा ही घटना होती. मग पुढे काय झालं ते आपण पाहूया. आता बघा, इथं काय दिलंय की आपल्याला विधानं दिलेली आहेत बघा. आणि जे काही हत्याकांड झालं की नाही, हे हत्याकांड झाल्याच्या नंतर जे काही भारतीय लोक आहेत यांना काय केला, त्या बऱ्याचशा गोष्टीचा आता म्हणजे निषेध करण्यासारख्याच गोष्टी होत्या ना. त्याच्यामध्ये मग कोण असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, यांना जी काही इंग्रजांनी सर ही जी काही किताब दिला होता, पदवी दिली होती, त्यांना या पदवीचा आपण काय केला, त्या ठिकाणी बहिष्कार टाकला त्या पदवीवर किंवा ते एक प्रकारे त्यांना अमान्य केलं. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा काही घटना घडल्या. आपण हळूहळू त्या पाहूतच. तर बघा, इथं आपल्याला अविधान दिलंय की जालियनवाला बाग हत्याकांडात पंजाबचा गव्हर्नर मायकेल उडवायर हा काय होता, जबाबदार होता. अगदी बरोबर आहे. आणि हा मायकल उडवायर जो होता की नाही, तर याला म्हणजे आता एवढा मोठ्या हत्याकांडाला हा जबाबदार असणारा व्यक्ती याला कोणी सोडेल का? अजिबात नाही. तर याला याच्या घरात घुसून सरदार उद्दिन सिंग यांना काय केलेलं आहे, ठार केलं. परंतु थोडा उशीर झाला त्या गोष्टीला. जवळपास त्यांना 1919चा हा हत्याकांड होता. परंतु त्यांचा म्हणजे बदला कधी घेण्यात आला, तर ते 1940ला त्या ठिकाणी लंडनमध्ये जाऊन याला काय केलेलं आहे, मारण्यात आलेलं आहे. याच्यावर गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत. म्हणजे हे विधान तर योग्य आहे. त्याच्यानंतर ब विधान दिलंय की हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर किताबाचा काय केला, त्याग केला. हे पण विधान काय आहे, तर अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्याला विधान अ ब दोन्ही काय आहेत, तर योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. तर मी जे काही तुम्हाला सांगितलं की संचारबंदी लगेच लागू केली, ताबडतोब जखमीवर काय झाले नाहीत, उपचार होऊ शकले नाहीत, अशा बऱ्याचशा काही घटना घडामोडी आहेत. बघा तिथं बंदुकीच्या किती 1600 फैरी झाडल्यानंतर दारुगोळा संपल्यावर काय झालं, तर गोळीबार बंद झाला. आणि इथं लिहिलंय बघा आपल्या पुस्तकात की 400 स्त्री पुरुष मृत्युमुखी पडले, ठार झाले. परंतु खरा आकडा मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये काहीही वावगं नाही, म्हणजे चुकीचं काही नाहीये. आणि त्याच्यानंतर असंख्य लोक काय झाले, जखमी झाले वगैरे, ते तर सगळं मी तुम्हाला सांगितलंच आहे. इथं बघा, पंजाबचा गव्हर्नर मायकेल उडवायर हा याला काय होता, जबाबदार होता. त्याच्यानंतर हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांना काय केलं, सर या किताबाचा काय केला, त्याग केला. या हत्याकांडाची चौकशीची मागणी जेव्हा भारतीयांना केली, तेव्हा हंटर कमिशनची काय झाली, नियुक्ती झाली. मग हे हंटर कमिशन काय होतं ते आपण पाहणारच आहोत. बघा, प्रश्न काय आहे की जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांना केली, त्यामुळे सरकारने डॅशची नियुक्ती केली. तर मी आताच सांगितलं तुम्हाला कशाची नियुक्ती केली होती, तर ती केली होती बघा हंटर कमिशनची. तर तुम्ही म्हणताल की मॅडम, हंटर आयोग आणि हंटर कमिशन याच्यात काय फरक आहे, बरोबर की नाही? असा प्रश्न पडणं साहजिक आहे तुम्हाला. तर हे जे हंटर कमिशन होतं की नाही, ते प्राथमिक शिक्षणाविषयी काय होतं, प्राथमिक जे काही शिक्षण आहे, तर या शिक्षणाशी संबंधित असलेलं जे काही आयोग होतात त्याला काय म्हणतात, हंटर आयोग म्हणतात. आणि हे हंटर कमिशन जे आहे, ते जालियनवाला बाग जे हत्याकांड आहे, तर याची विचारणी भारतीयांना केली, त्यावेळी ते नेमण्यात आलं होतं, ते होतं हंटर कमिशन. प्रश्न आहे की भारतीय मुसलमानांनी खिलाफत चळवळ सुरू करण्यामागचे काय कारण होते? अगोदर आपण याच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया की ही खिलाफत चळवळ नेमकी काय आहे. तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळेस जेव्हा जेव्हा कधी पुस्तक वाचलं असेल, खिलाफत चळवळ वाचलं असेल, परंतु हे तुमच्यापर्यंत लक्षात आलं नसेल, तर ते आता येणार आहे. कसं माहितीये का? बघा, ही जी काही खिलाफत चळवळ होती, ही भारतीय मुसलमानांनी सुरू केलं. आता याची पहिली पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगते, तुम्ही नीट लक्ष द्या. तर जे काही पहिलं महायुद्ध होतं, तर या पहिल्या महायुद्धामध्ये काय झालं होतं, तर हे तुर्कस्थान, कोण, तुर्कस्थान
आणि इंग्लंड हे काय होते, ते एकमेकाच्या विरोधात होते. हे काय होते, एकमेकाच्या विरोधात लढले. तर तुर्कस्तानचा काय संबंध होता याच्याशी, तर असा संबंध होता की तुर्कस्तानचा जो सुलतान आहे तो जगातील सर्व मुसलमानांचा काय होता, खलिफा होता. आणि खलिफा म्हणजे काय, तर धर्मप्रमुख होता. आणि या कारणास्तव भारतीय मुसलमानांचं असं म्हणणं होतं की पहिलं महायुद्ध संपल्याच्या नंतर इंग्रजांनी किंवा इंग्लंडनं काय करावं, की तुर्कस्तानला कुठल्याही पद्धतीचा धक्का पोहोचू नये असं म्हणणं भारतीय मुसलमानांचं होतं. कारण की तिथला जो सुलतान आहे हे काय होता, ह्यांचा धर्मप्रमुख होता मुसलमानांचा. त्यामुळं असं म्हणणं होतं भारतीय मुसलमानांचं. तर इंग्लंडचा जो काही प्रधानमंत्री होता यानं आश्वासन पण दिलं होतं की युद्धाच्या नंतर आम्ही तुर्कस्तानला कसल्याही पद्धतीची हानी पोहोचवणार नाहीत. परंतु या आश्वासनाला त्यानं जागला नाही. मग यामुळं काय झालं, की जे काही भारतीय मुस्लिम आहेत यांच्यामध्ये एक असंतोष निर्माण झाला आणि या कारणास्तव ही खिलाफत चळवळ त्या ठिकाणी भारतीय मुसलमानांनी सुरू केली. आणि मग याला काय केलं, महात्मा गांधीजींना सुद्धा पाठिंबा दिला. का दिला पाठिंबा, तर या कारणास्तव दिला की हिंदू आणि मुस्लिम, शेवटी आता हिंदू आणि मुस्लिम जाती जरी असल्या, धर्म जरी असले तरी ते पण भारतीय आहेत ना. तर हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्य भावना निर्माण होईल. या कारणास्तव काय करण्यात आलं, तर महात्मा गांधीजींना खलिफा चळवळीला पाठिंबा दिला. मुसलमानांच्या बाजूनं ते काय झाले, उभे राहिले. तर बघा आता प्रश्न काय आहे, की खिलाफत चळवळ सुरू करण्यामागचे कारण आपल्याला शोधायचं आहे. तुर्कस्तान जिंकून घ्यायचे होते, अजिबात नाही. त्याच्यानंतर तुर्कस्तानातील खलिफाला पाठिंबा देण्यासाठी, हे काय आहे, योग्य आहे. तुर्कस्तानातील खलिफाला त्यांना काय करायचा होता, पाठिंबा द्यायचा होता. त्यासाठी काय केलं, भारतीय मुसलमान काय झाले, पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांच्या बाजूने लढले असं आपल्याला म्हणता येईल. मग आपलं काय आहे उत्तर, तर हेच आहे, हेच कारण आहे मुख्य. त्याच्यानंतर काय म्हणलंय, की भारतात स्वतंत्र प्रदेश मिळवायचा होता, अजिबात नाही. हिंदू मुस्लिम यांच्यात ऐक्य निर्माण करायचे होते, याच्यासाठी नव्हतं बरं ते. आता बघा, मी जे तुम्हाला सांगितले की नाही माहिती, ती सर्व इथं आहे. तुर्कस्तानचा सुलतान जगातील मुसलमानांचा कोण होता, खलिफा होता. म्हणजेच काय होता, धर्मप्रमुख होता. आणि पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या बाजूनं विरोधी गटात होता. कोण होतं, हे तुर्कस्तान आणि इंग्लंड एकमेकाच्या काय होते, विरोधात होते. आणि युद्धात भारतीय मुसलमानांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यात धक्का लावणार नाही असं आश्वासन कोणी दिलं होतं, तर इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांना दिलं होतं बघा. पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले का, नाही. लय धूर्त लोक होते बघा हे. तर यांना हे आश्वासन पाळलं नाही आणि त्यामुळे मुस्लिमांमध्ये म्हणजे संतापाची लाट उसळली. आणि या कारणानं काय झालं, तर खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुसलमानांनी जी चळवळ चालू केली तिलाच काय म्हणतात, तर खिलाफत चळवळ असं म्हणतात. बघा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, याचं काय कारण होतं, तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं बोलताना की काय कारण होतं महात्मा गांधीजींना पाठिंबा देण्यामागचं, की हिंदू मुस्लिम काय करायचे होते, ऐक्य घडवून आणायचं होतं. याच्यासाठी त्यांना काय करायचं होतं, तर हिंदू मुस्लिम ऐक्य घडवून येईल याच्यासाठी त्यांना काय केलं, पाठिंबा दिला होता खलिफा चळवळीला. इथे बघा, हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर काय होणार होतं, तर सरकारला काय होणार आहे, निश्चितच सरकार वठणीवर येईल असं महात्मा गांधीजी यांना वाटत होतं. कारण की दोन गटांनी म्हणजे दोघांनी, हिंदू आणि मुस्लिम यांना वेगळं वेगळं लढण्यापेक्षा हिंदू मुस्लिम जर एकत्र आले तर आता सुद्धा, तेव्हाच तर जाऊ द्याच, आता सुद्धा भारताच्या नादाला कोणी लागणार नाही. तर यासाठी आपल्यामध्ये ऐक्य भाव असला पाहिजे असं मला पण म्हणायचंय. आणि महात्मा गांधीजींचं सुद्धा असंच म्हणणं होतं. असहकाराचा प्रस्ताव खिलाफत कमिटीनं काय केला, मान्य केला. म्हणजे असहकार काय होतं ते मी तुम्हाला समजून सांगतेच. या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेष तत्वानं काय झालं, तर दिसून आलं. प्रश्न काय आहे, की डॅश यांना ब्रिटिश सरकार कोलमडून पाडण्यासाठी असहकार पुकारले. कोणी पुकारले, मी आताच सांगितलं तुम्हाला, महात्मा गांधीजींनी पुकारलं होतं बघा. कुठे गेले महात्मा गांधीजी, हे बघा इथं येतं, पर्याय क्रमांक 2. तर हे असहकार म्हणजे नेमकं काय, तर असहकार या शब्दाचा अर्थ काय होतो,
की शासनाला कुठल्याही पद्धतीचा पाठिंबा द्यायचा नाही. म्हणजेच असहकार, सरकारचं ऐकायचं नाही आपल्या भाषेमध्ये. आणि हे असहकार त्या ठिकाणी महात्मा गांधीजींना, म्हणजे महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं, असहकार पद्धतीने जर आपण लढलो तर काय होईल, जे काही ब्रिटिश सरकार आहे ते एकंदरीत कोणामुळे बरं सत्तेवर आहे, तर त्यांची सत्ता कशी कोणामुळे चालू आहे, तर आपल्या सहकार्यामुळे चालू आहे. तर आपण त्यांना सहकार्यच करायचं नाही, म्हणजे काय होईल, ब्रिटिश सरकार कोलमडून पडेल, कोसळून पडेल, तोंडावर पडेल, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग त्यांना असहकार चळवळीला काय केली, सुरुवात केली. पुढे जाऊन बघूया आता. बघा, 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन डॅश येथे भरले. तर राष्ट्रीय सभेचं जे 1920चं अधिवेशन आहे ते नागपूरला भरलं होतं बघा. तर याच्याविषयी आणखी सविस्तर माहिती म्हणजे इथं नाही दिली, तरी मी तुम्हाला सांगते की नागपूरच्या अधिवेशनामध्येच काय झालं होतं, तर हा असहकाराचा जो काही प्रस्ताव आहे तिथं एकमतानं मान्य झाला आणि त्याच्यानंतर असहकार चळवळ सुरू झाली. म्हणजेच काय झालं की सरकारच्या जे काही नोकऱ्या आहेत, म्हणजे शिक्षण आहे, याच्यावर काय करण्यात आला, बहिष्कार टाकण्यात आला. सरकार म्हणजे जे काही मालमत्ता आहे विदेशी वगैरे, त्या वस्तू वगैरे खरेदी करण्यावर वगैरे बहिष्कार टाकण्यात आला. ही सगळी असहकार चळवळीची काय झाली, सुरुवात होती. आता बघा, खालीलपैकी कोणते विधान असहकार चळवळीशी सुसंगत नाही. बघा, प्रश्न खूप डेंजर आहे बरं, त्याच्याकडे जरा नीट बघा. खालीलपैकी कोणते विधान असहकार चळवळीशी सुसंगत नाही असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला नाही ते ओळखायचं आहे. बघा, अगोदर आता इथं आपल्याला पहिलं विधान दिलंय, पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास या नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. कसा का टाकला, मग हे कसं काय असहकार मध्ये येऊ शकते, तर त्या सरकारी नोकऱ्या होत्या ना, आपल्याला सरकारला सहकार्य नव्हतं करायचं, त्या कारणास्तव पंडित मोतीलाल नेहरू असतील, चित्तरंजन दास असतील, हे काय होते, तर वकील होते. हे असे तसे वकील नव्हते, नामांकित वकील होते. त्यांना काय केलं, त्या ठिकाणी नोकरीवर बहिष्कार टाकला. म्हणजेच असहकाराच एक आहे ना ते, त्याच्यामुळे हे सुसंगत आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली. म्हणजे राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली म्हणजे काय झालं, ते सरकारी शाळा आहेत त्या शाळांमध्ये काय केलं, त्या शाळेवर बहिष्कार टाकला. मग त्याच्यामधून एक दुसरी कल्पना म्हणजे स्वतःच्या शाळा, राष्ट्रीय शाळा त्या ठिकाणी काय झाल्या, सुरू झाल्या. सरकारच्या शाळेमध्ये लोक म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा मुलांना पाठवण्याचे झाले, त्यांना पाठवू लागले राष्ट्रीय शाळेमध्ये. ही एक नवी कल्पना. म्हणजेच काय झालं, असहकारशी संबंधित आहे ते. विदेशी मालावर, कपड्यावर बहिष्कार टाकण्यात आला. हे पण काय आहे, असहकाराशीच सुसंगत आहे. नाही ते पाहिजे आपल्याला. इथं काय म्हणतंय, परदेशी कपड्याची आयात वाढेल कशी बरं? आता कुणी इथं खरेदीच करणं झालंय, तर मग ती घटणार आहे ना, बरोबर की नाही? परदेशी कपड्याची आयात काय झाली, घटली पाहिजे होतं, ते इथं वाढली आलेलं आहे. त्याच्यामुळे हे काय आहे, सुसंगत नाही. मग आपल्याला सुसंगत नाही तेच पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. क्वालिटी प्रश्न होता बघा. तर बघा, जी काही माहिती आहे ती वरची मी तुम्हाला काय केलेली आहे, सांगितलेलीच आहे. असहकार म्हणजे काय असते वगैरे वगैरे आपलं बोलून झालंय. त्याच्यामध्ये आपण 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कुठं भरले होते, तर नागपूरला भरले होते. आणि या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांना मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला काय झाली, तर मंजुरी मिळाली. बरोबर का? आणि असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्रे कोणाकडे देण्यात आली, तर गांधीजींकडे देण्यात आली, सोपवण्यात आली. मग त्यानुसार, त्या ठरावानुसार झालं काय, मी तुम्हाला याच्याविषयी बोलले, पण आता पुस्तकातलं पण काय आहे हे पण सांगणं गरजेचं आहे ना. बघा, शासकीय कार्यालय असतील, न्यायालय असतील, परदेशी वस्तू असतील, सरकारी शाळा, महाविद्यालय यांच्यावर काय करण्यात आला, बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. तर अशा पद्धतीचं हे असहकार चळवळ होती, आंदोलन होतं. पुढे जाऊया. आता 1921 मध्ये मुंबईत आलेल्या डॅशचे स्वागत हरताळ पाळून केले. तर कोण आलं होतं 1921 ला भारतामध्ये, तर ते आले होते बघा, ते आला होता म्हणायचंय. तर ते आला होता बघा, प्रिन्स ऑफ वेल्स. हा काय होता, राजकुमार होता. आणि हा भारतात आला तेव्हा इकडे काय चालू होतं, असहकार चळवळ चालू होती. तर निर्मनुष्य रस्ते आणि बंद दुकानाने याचं काय केलं, स्वागत केलं त्या ठिकाणी.
बघा, ही असहकार जी चळवळ होती ती, तिच्यावर प्रश्न आलाय. तसं काय म्हणणं आहे, की डॅश रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. स्थगित केली म्हणजे थांबवली. तर ही कधी स्थगित केली, कधी थांबवली? तर 12 फेब्रुवारी 12 फेब्रुवारी 1922 ला काय करण्यात आली? ही चळवळ स्थगित करण्यात आली किंवा थांबवण्यात आली. तर याच्या मागचं कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगते आता. तर बघा, याच्या मागची काय पार्श्वभूमी होती? तर उत्तर प्रदेशमधील जे काही गोरखपूर जिल्हा आहे, त्या ठिकाणी चौरा-चौरी या ठिकाणी काय करण्यात आली होती? एक मिरवणूक काढण्यात आली आणि अतिशय शांततेची ही मिरवणूक होती. तरी सुद्धा पोलिसांनी त्याच्यावर काय केला? गोळीबार केला आणि या गोळीबारामुळं संतप्त झालेल्या जमावानं काय केलं? तर पोलीस चौकीला आग लावली. काय चुकलं का बरं? अजिबात नाही ना. तर पोलीस चौकीला आग लावली आणि त्याच्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि दुसरे 22 पोलीस काय झाले त्याच्यामध्ये? ठार झाले. तर अशा पद्धतीनं गांधीजींना ही जी काही चळवळ आहे ती स्थगित केली. मग गांधीजीचं म्हणणं कसं होतं, की जे काही आपली चळवळ आहे ती अहिंसक मार्गाने त्या ठिकाणी काय करायची होती? पूर्ण करायची होती. परंतु इथं काय झाली? हिंसा झाली. तर त्या कारणास्तव महात्मा गांधीजींना माघार घेतली. कधी घेतली? तर 12 फेब्रुवारी 1922 ला. चालते, पुढे जाऊया. गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली, याचे योग्य कारण कोणते? आता सांगा बरं, कोणते कारण आहे? गांधीजींना असहकार मान्य नव्हते. मान्य नव्हते का बरं? तर नाही, मान्य होते त्यांना. ब्रिटिशांना पाठिंबा देण्यासाठी, हे पण नाही. गोरखपूर जिल्ह्यातील चौरा-चौरी, हे नाव काय आहे? चौरा-चौरी आहे. येथे जमावाने लावलेल्या आगीत किती? 22 पोलीस ठार झाले होते म्हणून हे काय आहे? योग्य कारण आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, महात्मा गांधीजीला अहिंसक मार्गाने लढायचं होतं आणि इथं हिंसा झाली, त्या कारणास्तव एकंदरीतच ही जी चळवळ आहे, असहकार चळवळ स्थगित झाली. इथं काय म्हणलंय, की गांधीजींना मिरवणूक काढायची होती. अजिबात नाही, हे तर नाहीच नाही. तर योग्य उत्तर आपल्याला सापडले. आपण इथं आता पुढे जाऊया. बघा, हे सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, सर्वच्या सर्व. त्यानंतर बघा, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? मुळशी सत्याग्रह म्हटलं की आता हा मुळशी जो सत्याग्रह आहे याचं नेतृत्व केलं होतं बघा पांडुरंग महादेव बापट यांना. त्याच्याविषयी आणखी सविस्तर जाणून घेऊया. हे बघा, माहित आहे का तुम्हाला? हो, माहित आहे की आम्हाला, असं म्हणायचं आणि पटकन उत्तर द्यायचं. तर इथं तुम्हाला दिसेल बघा, की असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध काय केला? सत्याग्रह केला आणि या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती कोण? पांडुरंग महादेव बापट यांना केलं. यासाठी त्यांना पण काय झाली? तर 7 वर्षाची शिक्षा झाली. म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध एखादं पाऊल टाकलं की त्याला शिक्षा ही होणारच, असं होतं तेव्हाच. आता बघा, यंग इंडिया या साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर कोण होते ते? तर ते होते बघा महात्मा गांधीजी. आणि या यंग इंडियामध्ये 3 लेख कसे लिहिले आहेत? तर म्हणजे शासनाच्या विरोधात लिहिण्यात आलेले आहेत, असं म्हणून महात्मा गांधीजींवर सुद्धा राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. राजद्रोह म्हणजे काय असते हे आपण अगोदर सांगितलेलं आहे, बरोबर की नाही? मग आता ते जर तुम्ही म्हणजे तुम्ही जर याच्या अगोदरचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्हाला कुठली लिंक लागणार नाही. त्याच्यासाठी अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला भेट द्या आणि त्या ठिकाणी जाऊन अगोदरचे पण व्हिडिओ पहा. तेव्हा तुम्हाला काय होणार आहे, ते एक प्रकारे लिंक लागत जाईल, सगळ्या गोष्टी समजत जातील. हा, तर इथं दिलंय बघा, यंग इंडियामध्ये. यंग इंडिया हे कोणाचं आहे? तर महात्मा गांधीजीचं आहे. तर महात्मा गांधीजींना या यंग इंडियामध्ये काय लिहिलेले आहे? शासनाच्या विरोधी 3 लेख लिहिले म्हणून काय करण्यात आली? अटक करण्यात आली. राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर भरण्यात आला आहे. बघा, इथे राजद्रोहाचा खटला. आणि अहमदाबाद मध्ये काय केली? खास न्यायालय त्या ठिकाणी स्थापन केलं गेलं आणि गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा काय केली? तिथं सुनावली. आणि 6 वर्षाची शिक्षा सुनावली होती, परंतु 6 वर्षाची शिक्षा त्यांना झाली नाही. मध्येच त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना काय करण्यात आलं? सोडण्यात आलं. तर बघा, स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर स्वराज्य पक्षाची स्थापना 1922 ला झाली बघा. बघा, हे जे काही स्वराज्य पक्ष आहे, तर राष्ट्रीय
सभेतील चित्तरंजन दास त्याचबरोबर मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी, सरकारला काय करता येईल, म्हणजे सरकारला अडवता येईल, अडवणूक करण्यासाठी कायदे मंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. आणि मग 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. जसं की आता असतात की नाही विरोधी पक्ष नेते, बरोबर की नाही, तर या विरोधी पक्ष नेत्यांना काय होतं, तर शासनाने एखादा निर्णय घेतला की लगेच ते वरील लगेच म्हणजे त्याच्या विरोधात बोलण्याचं काम करतात. त्या पद्धतीनं जर आपल्याला सरकारच्या विरोधात बोलायचं असेल, म्हणजे तेव्हाच सांगायला सरकारच्या विरोधात बोलायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, कायदे मंडळामध्ये प्रवेश घ्यावा लागेल. आणि त्याच्यासाठी काय केलं, स्वराज्य पक्षाची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. आणि मग त्याच्यानंतर जे निवडणूक झाली 1923 ला, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा सीट कोणाच्या निवडून आल्या, स्वराज्य पक्षाच्या निवडून आल्या. त्याच्याविषयी आपण पाहूच. आता बघा, खालीलपैकी स्वराज्य पक्षात नसलेला नेता कोणता, तर कोण नव्हतं स्वराज्य पक्षात, तर ते नव्हते बघा सरदार वल्लभभाई पटेल, हे नव्हते. मग लाला लजपतराय असतील, मोतीलाल नेहरू असतील, मदन मोहन मालवीय, हे तिघ पण होते. मग कोण आहेत हे जर माहिती असेल तर कोण नाहीत हे तुम्हाला नक्कीच कळणार आहे. आता कोण कोण होतं ते मी तुम्हाला इथं सांगते. आता हे तर मी तुम्हाला सांगितलं की 1923 च्या निवडणुकीमध्ये मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळावर काय स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार काय झाले, निवडून आले. यात प्रामुख्याने कोण कोण होतं ते बघा, जरा इकडे लक्ष द्या. मोतीलाल नेहरू होते, मदन मोहन मालवीय होते, लाला लजपतराय होते, त्याच्यानंतर न. ची. केळकर होते आणि इत्यादींचा समावेश त्याच्यामध्ये होता. म्हणजे आपल्याला कोण कोण होतं हे माहित असावं. म्हणजेच काय झालं बघा, आता हे जे निवडून आलेले लोक आहेत, व्यक्ती आहेत, नेते आहेत, तर देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदे मंडळातील लढाई कोणी पाहिली, तर स्वराज्य पक्षाने दिली. आणि कायदे मंडळात सरकारच्या अन्यायी धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. भारतात भावी काळात जबाबदार शासन पद्धती द्यावी अशी मागणी त्यांनी केली. ही मागणी तर आपली किती दिवसाची आहे, भारतात नंतरच्या काळामध्ये का होईना जबाबदार शासन पद्धती यावी अशी मागणी करण्यात आली. भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलावली किंवा बोलवावी अशी मागणी करण्यात आली. राजकीय कैद्यांना मुक्त करावे, ज्यांना काही विनाकारण त्यांच्यावर विविध खटले लादून काय केले, त्यांना अटक करण्यात आली, त्यांना काय करावं, सोडावं, असं स्वराज्य पक्षाच्या ह्या मागण्या आहेत. यासाठी विधिमंडळात ठराव सहमत करून घेतले आणि सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव काय केले, तर फेटाळून लावले. कारण त्यांच्या विरोधात बोलल्यावर त्यांना म्हणजे आवडन का ते, हे की नाही, खरं बोललेलं कोणालाही पटत नाही. बघा, खालील विधानांचा अभ्यास करा व योग्य विधान निवडा. आता इथं अविधान काय आहे की 1919 च्या मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा समाधानकारक होत्या, त्यामुळे भारतीय संतुष्ट होते, हे चुकीचं आहे. बघा, 1919 चा जो काही मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता, तर या कायद्यानं कुठल्याही म्हणजे भारतीयांना समाधानकारक केलं नव्हतं. भारतीय कसे होते, असमाधानकारक होते, असंतुष्ट होते. त्यानंतर बघा, 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त करण्यात आलं. हे कमिशन नियुक्त झालं होतं ते बरोबर आहे. त्याच्यानंतर सायमन कमिशन मध्ये एकही ब्रिटिश सदस्य नव्हता, हे मात्र चुकीचं आहे. कारण की जे काही सायमन कमिशन एक तर भारतीयांसाठी नेमलं होतं कमिशन खरं, परंतु त्यातले 7ला 7 जे काही लोक होते ते कोण होते, ब्रिटिश होते. एकही भारतीय त्याच्यामध्ये नव्हता. आणि इथं ओळ काय आहे, एकही ब्रिटिश सदस्य नव्हता म्हणे, म्हणून हे चुकीचं आहे. तर आपल्याला काय करायचं, योग्य विधान पाहिजे, म्हणजे फक्त ब काय आहे, योग्य आहे, तर फक्त ब इथं आहे बघा, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगते की हा जो काही 1919 चा मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायदा होता, या कायद्यानं करण्यात काय आलं होतं की भारतीयांकडे बिनमहत्वाची खाती भारतीयांना देण्यात आली होती. आणि जी काही महत्वाची असतात, जसं की महसूल आहे, गृह खातं आहे, हे कोणाकडे घेण्यात आलं, तर अधिकाऱ्यांकडे, इंग्रज अधिकाऱ्यांकडे घेण्यात आलं. तर या कारणास्तव म्हणजे हा जो काही कायदा आहे तो भारतीयांना अमान्य होता. म्हणजे भारतीय कसे होते, तर असमाधानकारक होते, असंतुष्ट होते, म्हणून हे विधान काय आहे, तर चुकीचं आहे. इथं लिहिलंय समाधानकारक होते.
त्यानंतर मग आता याच्यावर काहीतरी उपाययोजना किंवा काहीतरी मलमपट्टी करावी म्हणून काय करण्यात आलं, तर 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त करण्यात आलं. आणि हे कमिशन नियुक्त करण्यात आलं भारतीयांच्या भल्यासाठी. परंतु याच्यामध्ये या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणून काय झालं, जेव्हा 1928 ला हे भारतामध्ये आलं सायमन कमिशन, हे जे काही 3 सदस्यांचा गट आहे, तर ते भारतामध्ये आलं, तेव्हा भारतीयांना त्याचा प्रतिकार केला. गो सायमन वगैरे म्हणजे सायमन परत जा अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या. आपण ते बघूयात पुढे सविस्तर. तर बघा प्रश्न आहे की डॅश साली सायमन कमिशन भारतात आले. सायमन कमिशन भारतात कधी आलं होतं? नियुक्त झालं होतं 1927 ला, परंतु ते भारतात आलं बघा 1928 ला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. बघा डॅश याने भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका केली. तर कोण होता हा? तर तो होता बघा बर्कनहेड. कोण होता? बर्कनहेड. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका तेव्हाचा तो कोण होता? भारत मंत्री होता बर्कनहेड याने केली. आणि हे आवाहन स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. आणि या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित मोतीलाल नेहरू. असंही विचारलं जाऊ शकतं की जी काही सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली त्या म्हणजे त्या समितीचा अध्यक्ष कोण होतं? तर ते होते मोतीलाल नेहरू. आता बघा खालीलपैकी कोणता प्रस्ताव नेहरू अहवालात नव्हता? तर नेहरू अहवाल आपल्याला पूर्णतः जर माहित असेल तर नेहरू अहवालामध्ये काय नव्हतं हे आपण निश्चितच सांगू शकतो, बरोबर की नाही? साधी इथं बघा आता पर्याय दिलेले आहेत आपल्याला. भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, बरोबर आहे, असं होतं त्या अहवालामध्ये. त्यानंतर काय, तर भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावे, हे पण होतं. त्यानंतर प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, हे पण होतं. इथं काय म्हणलंय, भाषावार प्रांत रचना करू नये असं नव्हतं तिथं. तिथं काय होतं, तर भाषावार प्रांत रचना करावी असं नेहरू अहवालामध्ये होतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 कोणतं नव्हतं म्हणून विचारलंय ते आपण इथं सांगितलं. आता बघा 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? तर जे काही 1929चं लाहोर अधिवेशन झालं होतं, या अधिवेशनाचं अध्यक्षीय स्थान ते भूषवलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांना. तर बघा याच्याविषयी आपण अधिकची माहिती जाणून घेऊया. तर तुम्हाला इथं दिसेल बघा 1929च्या डिसेंबर मधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेलं लाहोर अधिवेशन हे काय झालं, ऐतिहासिक ठरलं. कारण काय झालं होतं की 1929च्या अखेरपर्यंत, आता डिसेंबर महिन्यामध्ये भरलं म्हणजे शेवटपर्यंत पण काय झालं नव्हतं, तर नेहरू अहवालामध्ये जे काही मागण्या केल्या होत्या त्या काय झाल्या नव्हत्या, मान्य झाल्या नव्हत्या किंवा स्वीकारल्या नव्हत्या. आणि या कारणास्तव हे अधिवेशन भरवण्यात आलं होतं. त्यानंतर बघा राष्ट्रीय सभेने कोणत्या ऐतिहासिक अधिवेशनात वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टाचा त्याग करून संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय स्वीकारले? तर या ठिकाणी आपल्याला विचारले कोणत्या सभेनं, कोणत्या म्हणजे राष्ट्रीय सभेनं कोणत्या ऐतिहासिक अधिवेशनात, तर कोणतं ऐतिहासिक अधिवेशन ते होतं, तर ते होतं बघा लाहोर अधिवेशन. लाहोर अधिवेशनामध्येच काय केलं, तर फक्त वसाहतीपुरतं स्वातंत्र्य नकोय आम्हाला, तर आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी म्हणजे विचार काय झालेले आहेत, परिवर्तित झालेले आहेत लाहोर अधिवेशनामध्ये. तर बघा हेच तुम्हाला इथं पाहायला मिळेल. संपूर्ण स्वराज्याची काय करण्यात आली, मागणी करण्यात आली. वसाहतीचे स्वराज्य हे आतापर्यंतचे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्टे अनेक तरुण कार्यकर्त्यांना काय नव्हते, मान्य नव्हते. फक्त वसाहतीपर्यंत स्वातंत्र्य पाहिजे हे काय नव्हतं, मान्य नव्हतं. मग त्याच्यामध्ये कोण होतं, तर पंडित जवाहरलाल नेहरू होते, सुभाषचंद्र बोस होते. हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते. कसं पाहिजे, संपूर्ण स्वराज्य पाहिजे. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कसा काय करण्यात आला, तर संमत करण्यात आला. इथं बघा 31 डिसेंबर 1929 रोजी कोणत्या नदीच्या काठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रावी नदीच्या तीरावर काय केला होता, तिरंगा ध्वज फडकवला होता.
आणि तेव्हाच त्यांना म्हणजे भारताला स्वातंत्र्य म्हणजे कोणता दिवस नेमला होता तर 26 जानेवारी हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आला होता. आपण पाहूया सविस्तर. तर बघा इथे आपल्याला कोणत्या नदीच्या काठी विचारलेला आहे तर रावी नदीच्या काठी तिरंगा ध्वज त्या ठिकाणी फडकवला. कधी फडकवला तर 31 डिसेंबर 1929 ला. कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याचे राष्ट्रीय सभेने निश्चित केले? तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बघा की 26 जानेवारी हा दिवस काय करायचा तर स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याचं निश्चित करण्यात आलं. आणि मला तरी वाटतं याच कारणास्तव जी काही आपली राज्यघटना तयार झाली होती कधी झाली होती 26 नोव्हेंबरला झाली होती. परंतु तेव्हाच ती अंमलात न आणता काय केलं 2 महिने लेट करण्यात आली आणि 26 जानेवारीला त्या ठिकाणी आपली राज्यघटना अंमलात आणण्यात आली. म्हणजे जो काही पंडित जवाहरलाल नेहरू यांना हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून काय केला होता घोषित केला होता. म्हणून या दिवसाचं महत्व वाढावं त्यासाठी ही जी काही आपली राज्यघटना अंमलात आली ती 26 जानेवारीला अंमलात आणण्यात आली ती हेच कारण असावं. बघा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर कोणता संकल्प करण्यात आला? कोणता संकल्प करण्यात आला तर स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याचा. कसल्या मार्गाने चालवायचा तर अहिंसक मार्गाने चालवायचा. हे बघा हे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. तर यांनाच काय केलं होतं तर रावी नदीच्या तीरावर या तारखेला काय केलं रावी नदीच्या तीरावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला आणि 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले. आणि ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा कसा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. आणि त्यामुळे काय झालं तर देशात सर्वत्र चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. बघा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात डॅश या देशातून केली. कोणत्या देशातून केली तर दक्षिण आफ्रिका. हे झालेला आहे का प्रश्न आपला? बरं जाऊ दे आपली तेवढी उजळणी होईल. बघा शेतकऱ्यांनी डॅश जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. कोणत्या जिल्ह्यामध्ये? साराबंदी म्हटलं की खेडा, बरोबर की नाही? त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश या किताबाचा त्याग केला. तर कोणता किताब होता तो? तर तो होता सर. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी झगडणारे आणि दक्षिण आफ्रिकेतील डॅश यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाचा प्रभाव होता. तर कोण होते ते? तर अमेरिकेतील होते बघा मार्टिन ल्युथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील होते नेल्सन मंडेला. तर पर्याय क्रमांक 1 हे आपला झालेलाच होता भाग. तर थोडक्यात तुमची उजळणी होईल म्हणजे नाहीतर पुढं पाठ माग सपाट असं होऊ नये याच्यासाठी हे 2-3 प्रश्न आपण थोडेसे मागे आणले होते. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा जो काही पार्ट आहे तो इथं म्हणजे आज आपण इथं थांबूया. बाकीचा जो पार्ट आहे आपण ते नंतर पाहूया. आपला हा उपक्रम कसा वाटला हे नक्की कळवा.